तुम्ही वयाच्या 14व्या वर्षी काय करत होतात? कदाचित शाळेत जात असाल किंवा खेळत असाल. पण आजपासून 170 वर्षापूर्वी याच वयाची एक मुलगी संपूर्ण प्रस्थापित व्यवस्थेला जळजळीत प्रश्न विचारत होती. तिचं नाव होतं मुक्ता साळवे. क्रांतिकारी लहुजी वस्तादांची नात. ज्या वयात लोक अक्षरांना घाबरायचे, तिथे मुक्ताने सावित्रीबाई फुलेंच्या शाळेत शिक्षणाची क्रांती अनुभवली. लहुजींची शक्ती आणि फुलेंचे विचार यातून एक वादळ तयार होत होतं. 1855 मध्ये मुक्ताने एक निबंध लिहिला, मांग महारांच्या दुःखाविषयी. तिने थेट विचारलं, ज्या धर्मात आम्हाला नीच मानलं जातं तो धर्म आमचा कसा? एका 14 वर्षाच्या मुलीने धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचे वाभाडे काढले. हा भारताचा पहिला दलित लेख ठरला. मुक्ता साळवे ही भारताची पहिली बंडखोर लेखिका आहे. आज आपण जे मुक्तपणे शिकतोय, लिहितोय, त्यामागे मुक्ताच्या लेखणीचा कुठेतरी योगदान आहे. 5 जानेवारीला त्यांची जयंती साजरी करणं म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शपथ घेणं आहे.